एकंदरीतच हे दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातली ही संपूर्ण दृश्य आहेत आणि कोल्हापूरमध्ये आता सध्या कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण आहे ते म्हणजेच प्रशांत कोरटकर जो आहे त्याला आज सकाळी कोल्हापुरात आणलं गेलंय। तामिळनाडूतून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्याला आणल्यानंतर आता सगळेच शिवभक्त जे त्या आक्रमक झालेत, पायताण त्यांनी आणलेलं आहे आणि ते दाखवत त्याला मारण्याची जी आहे मागणी ती शिवभक्त करतायत। कोरटकरला आमच्या हवाली करा, आमच्याकडे त्याला द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण पाहतोय की आक्रमक शिवसैनिक शिवभक्त जे आहेत ते झालेले आहेत। कोरटकर विरुद्ध हा जो संताप आहे तो सध्या आपण पाहू शकतोय कोल्हापूरच्या रस्त्यावरती। हा संपूर्ण संताप त्याचा उद्रेक या ठिकाणी दिसून येतोय। या सगळ्या जमावाला आवरण्यासाठी आता पोलिसांनाही मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करावा लागलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर दिसतोय। घोषणाबाजी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तर प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आजची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय कोरटकरची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे आणि आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। मात्र शिवभक्तांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळतेय। 30 दिवसांनंतर कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आलाय आणि म्हणून कोल्हापूरकर आता संतप्त झाले आहेत। प्रशांत कोरटकरला आमच्या ताब्यात द्या, छत्रपतींचा अपमान त्यानं केलाय, पायताण त्याला दाखवलं जात आहे। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी थेट आपल्या सोबत जोडले गेलेत। रणजित, काय सांगाल? शिवभक्तांचा हा संताप दिसतोय, त्यांचं काय म्हणणं आहे? शिवभक्त आक्रमक झालेले आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून तब्बल 1 महिना प्रशांत कोरटकर बेपत्ता होता, तो सापडत होता आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवभक्तांनी सुद्धा यापूर्वी शोध मोहीम घेतली होती। मात्र आता प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असल्यानं अनेक शिवभक्त या परिसरात आलेले आहेत। राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर हातात चप्पल पायताण घेऊन जोरदार घोषणाबाजी शिवभक्तांची सुरू आहे। जेव्हा पोलीस व्हॅन मधून प्रशांत कोरटकरला या ठिकाणाहून घेऊन जातील त्यावेळी हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। हातामध्ये चप्पल आणि इतर गोष्टी सुद्धा घेऊन शिवभक्त आहेत। कदाचित या व्हॅनवर सुद्धा शिवभक्तांकडून चप्पल पेट होण्याची शक्यता आहे। शिवभक्तांची एवढीच मागणी आहे की प्रशांत कोरटकरला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याची गाढवावरून धिंड काढतो, अशा पद्धतीचं मागणी शिवभक्तांनी केलेली आहे। सध्या प्रशांत कोरटकरला पोलीस स्टेशनच्या बाहेर काही क्षणातच आणण्यात येणार आहे आणि पोलीस व्हॅन मधून त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेण्यात येणार आहे। तर त्याला सत्र न्यायालयामध्ये नेण्यात येणार आहे, त्याआधी तपासणी सुद्धा त्याची वैद्यकीय केली जाणार आहे। त्या संदर्भात काही अपडेट सध्या मिळतात का? प्रशांत कोरटकर याची सकाळी लवकर पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केलेली आहे। त्यामुळे आता थेट कोल्हापूर राजवाडा पोलीस ठाण्यातून ही गाडी कोर्टामध्ये जाईल आणि तिथे सुनावणीला प्रशांत कोरटकर यांना हजर करण्यात येईल। मात्र या संपूर्ण मार्गावर कुठलंही आंदोलन होऊ नये, दगडफेक किंवा अनुचित कुठलाही प्रकार होऊ नये याच्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र राजवाडा पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच सकाळपासूनच शिवभक्त यायला सुरुवात झाली होती। आता मोठ्या प्रमाणामध्ये इथं जमाव जमलेला आहे। त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान आहे की या जमावाला पांगवत ही गाडी पुढे नेण्याचं। त्यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीसची संख्या वाढवण्यात आलेली आहे। रणजित, आपण असेच आमच्या सोबत जोडून राहा। तुर्तास आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात की शिवभक्तांनी नेमकं कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। अगदी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या आहेत।